हॅलो, मी श्रुती. माझ्या गंमत इन लाईफ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. सो आज मी कुठला तरी डिफरंट विषय घेऊन आले. म्हणजे आता क्लॅरिटी खूप छान आहे. थोडा थोडं पाऊस पडून जातो ना, थोडा थोडा शिंतडून जातो. सो त्याच्यामुळे क्लॅरिटी चांगली आहे, म्हणून मी आज बाहेरचा ना तुम्हाला परिसर दाखवते. ओके. सो आज छान आहे क्लॅरिटी, म्हणून जरा बघूया. सो हा जो एरिया दिसतोय ना तुम्हाला, हा भांडूप भांडूप स्टेशन दिसतंय तुम्हाला हे समोर. आणि त्याचे ते ब्रिज दिसतात, एका ब्रिजचं काम चालू आहे. ओके. या या ब्रिजचं इथे काम चालू आहे. आणि इथे सगळ्या आता कन्स्ट्रक्शन चालू आहे. किती कन्स्ट्रक्शन चालू आहे ते दिसत असेल तुम्हाला इथे. हे जे कन्स्ट्रक्शन चालू आहे ना, तो एरिया तुम्हाला दिसतोय तो कांजूर ईस्ट आणि पवई, तो एरिया आहे तो. हे सगळं दिसतंय ना समोर. हे आता मी झूम करते ते. हे आहे भांडूप ईस्ट आणि कांजूर ईस्ट चा एरिया आहे. हा इकडे आहे तो भांडूप ईस्ट. आणि त्या पुढे तुम्ही असं असं जात जाल ना, तर हा आला कांजूर ईस्ट इथे. तर पुन्हा इथे तुम्हाला ना इथे वस्ती दिसेल. म्हणजे बैठ्या चाळी आहेत पुढे इथे. या इथे या इथे बैठ्या चाळी आहेत. हा आहे ना, हा कांजूर ईस्टचा एरिया आहे, कांजूर ईस्ट. ओके. इथेच माझी शाळा पण होती. आता तुम्हाला इथे इथे दाखवते. हे जे आहे ना, इथे गाड्या जात आहेत ते दिसतं तुम्हाला. ती गाड्या जात आहेत, तो आहे ईस्टर्न एक्सप्रेस वे. आणि त्याच्या पलीकडे जे तुम्हाला सगळं दिसतंय ना, ती खारफुटी आहे. खारफुटी म्हणजे मॅनग्रोव्ज. अगदी पूर्णपणे तिकडे पाणी पण दिसतंय. तिकडे तो थोडी खाडी आहे, क्रिक म्हणतात ना, ठाणे क्रिक, तिकडे आहे ती. हा जो एरिया दिसतो ना, बिल्डिंग वगैरे, या बिल्डिंग आहेत बेलापूर, बेलापूर वगैरे ना त्या. बेलापूर आणि पार वाशीपर्यंत इकडे दिसतं सगळं. ही पण एक खाडी आहे इथे, दिसते ना तुम्हाला. झूम करतो. ही खाडी आहे, ठाणे क्रिक म्हणतात त्याला. आणि पुढे हा ब्रिज दिसतोय ना, तो वाशीचा ब्रिज आहे. त्याच्या पलीकडे पर्यंत दिसतंय आज, चांगली क्लॅरिटी आहे. सो पनवेल वाशी हा सगळा एरिया दिसतो इकडून. इथे आता मी इथे येते. हा जो तुम्हाला डोंगर दिसतो ते सांगते मी काय आहे ते. आणि त्या डोंगराच्या पलीकडे म्हणजे ईस्टर्न एक्सप्रेस वेच्या ह्या साईडला हा ग्रीन ग्रीन प्लॅटो दिसतोय ना तुम्हाला. इथे ना सगळी पहिली मिठागर होती इथे. आता इथे येऊया आपण या साईडला. ही जिकडे वस्ती आहे ना, इथे देऊळ दिसतंय ना, हे देऊळ आहे ना. ही जी वस्ती आहे ना, ती मिठागर. पहिले इथे मिठागरावर काम करायचे ना, ते कामगारच इथे वस्ती करून राहतात. हे मला माहितीये, कारण इथे आम्ही यायचो. इथे काही रस्ता हा दिसतोय ना, नाल्याच्या साईडने गेलेला रस्ता पण नव्हता तेव्हा. अशी पायवाट होती, असं गावच्या सारखंच वाटायचं सगळं इथे. सो आता इथे मिठागर तर नाहीयेत. सो ही अशी होती. आणि पुढे बघा कुठपर्यंत, म्हणजे ही जागा खूप गरजेची आहे मुंबईला श्वास घेण्यासाठी. हे जे मॅनग्रोव्ज आहेत ना ते. आणि ही जी खाडी दिसते ना, तीच खाडी पुढे गेली आहे. तिथे ते आता फ्लेमिंगोज वगैरे ह्याच त्या खाडीत येतात. आणि हा जो डोंगर तुम्हाला दिसतोय, हा काही डोंगर हेच असला ह्याचा डोंगर नाही, हा कचऱ्याचा डोंगर आहे. हेच ते कांजूरचं डम्प यार्ड दिसतंय तुम्हाला. डम्प यार्ड आहे.
पूर्ण प्लॅनेटवर 5 टन्स ऑफ मिथेन एमिटिंग स्पॉट आहे तो हा आहे. हे मी नाही बोलत आहे, उकलाच्या म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया अँड लॉस एंजलिसचा जो सॅटेलाइटचा रिपोर्ट आला ना त्याच्यामध्ये 5 टन्स मिथेन एमिटिंग स्पॉट हॉटस्पॉट आहे. म्हणजे झालं काय, म्हणजे बिलियन्स ऑफ SUVs जेव्हा चालतात ना रस्त्यावरून तेव्हा त्या जेवढा मिथेन एमिट करणार तेवढं ते करतं पर आवर. आणि इथे वस्ती, मी टाकते त्याचे रिपोर्ट. आणि इथे बघा ना वस्ती किती आहे, भरपूर साऱ्या बिल्डिंग्स आहेत आणि छोट्या मोठ्या नाहीत, मोठे मोठे टॉवर आहेत. लोडाचे टॉवर आहे, रोनवाल ग्रीन्स आहे, रोनवाल फॉरेस्ट आहे, भरपूर आहे. सो काही नाही, मला हेच आज दाखवायचं होतं तुम्हाला, क्लॅरिटी छान होती म्हणून. चला बाय.